ऐन खरीप हंगामातील महत्त्वाच्या काळात मेहकर तालुक्यामध्ये जून महिन्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। या पार्श्वभूमीवर आमदार सिद्धार्थ खरात यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना देत शासनाचं लक्ष वेधलंय आणि तात्काळ नुकसान भरपाईची मागणी केली। याचबरोबर आमदार सिद्धार्थ खरात यांनी मदत आणि पुनर्वसन मंत्री तसेच बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद आबा जाधव पाटील यांची भेट घेऊन नुकसानग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी करण्याची विनंती केली। त्यानुसार पालकमंत्र्यांनी मागील आठवड्यात लोणार आणि मेहकर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली। यानंतर मदत आणि पुनर्विकास विभागाने तातडीने कार्यवाही करत 6 ऑगस्ट रोजी बुलढाणा जिल्ह्यासाठी 76 कोटी रुपयाचं नुकसान भरपाई मंजूर देखील केली। तर यामध्ये मेहकर मतदारसंघातील शेतकऱ्यांना तब्बल 66 कोटी रुपयाची मदत मिळणार असून यामध्ये नुकसान होऊन पीक नष्ट होणारे सुमारे 6000 शेतकऱ्यांचा समावेश आहे। या तातडीच्या निर्णयाबद्दल आमदार सिद्धार्थ खरात यांनी पालकमंत्री मकरंद आबा पाटील यांचे मनपूर्वक आभार मानले असून हा निर्णय शेतकऱ्यांना दिलासा देणारा असल्याच्या भावना व्यक्त केल्यात। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ब्रह्मानंद वाकोडे यांनी। दिनांक 25 आणि 26 जून रोजी बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यामध्ये आणि लोणारच्या काही भागामध्ये ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस झाला होता आणि त्यामुळे नदीच्या छोट्या नद्या मोठ्या नद्या याच्या आजूबाजूचा जो लगतचा 1.5-2 किलोमीटरचा परिसर आहे अक्षरशः तो वाहून गेला, खरडून गेला आणि काही जमिनीवरती जे खरडून गेलेल्या जमिनीवरती गाळ येऊन साचला। तसंच लवणामध्ये आणि सखल भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं आणि जवळपास 84,000 हेक्टर जे काही क्षेत्र आहे ते नुकसान झालेलं आहे। या सगळ्या नुकसान झालेल्या क्षेत्राची पंचनामे झाले, तलाठी असतील, कृषी सहाय्यक असतील, या सगळ्यांनी ताबडतोब पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या। मी स्वतः पावसामध्ये त्या दिवशी मेहकर शहरामध्ये फिरलो, लगत सीतानाहनी नदी असेल किंवा देऊळगाव या भागामध्ये दौरा केला। त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी देऊळगाव साखरशा, शेलगाव देशमुख, डोणगाव, कोटी या भागाचा दौरा केला आणि भीषण परिस्थिती लक्षात घेऊन त्या संध्याकाळी मी मुंबईला पोहोचलो। दुसऱ्या दिवशी जी काही असेंब्ली 2 दिवसानंतर जी काही महाराष्ट्र विधानमंडळाचं अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये मी पहिल्याच दिवशी ही लक्षवेधी उचलली आणि या लक्षवेधीमुळं सरकारचं लक्ष मेहकर तालुक्यामध्ये झालेल्या ढगफुटी सदृश्य जे काही नुकसान आहे त्याच्याकडे आणि झालेल्या नुकसानीकडे वेधलं। ताबडतोब नुकसान भरपाई देण्याची मागणी केली। त्यानंतर 21 आणि 22 जुलै रोजी लोणारला अशाच प्रकारची ढगफुटी झाली। एकूणच मेहकर आणि लोणार दोन्ही तालुके या 2 वेळेच्या ढगफुटीमुळे अतिशय अक्षरशः प्रचंड नुकसान झालं। या अनुषंगानं मी शासनाकडून लक्षवेधीच्या मार्फत आश्वासनं घेतली, त्यांना ताबडतोब मदत देण्याची विनंती केली आणि जे काही मदत व पुनर्वसन मंत्री आहेत, जे बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय मकरंद आबा जाधव पाटील यांना प्रत्यक्ष भेट देण्याची विनंती केली। त्यानुसार मकरंद आबा पाटील या ठिकाणी आले, त्यांनी पाहिलं आणि तपासाची चक्र अतिशय वेगानं फिरली आणि काल मी मुंबईमध्ये होतो। मी त्यांना विनंती केल्यावरून त्यांनी माझ्या हातामध्ये काल हा जो शासन निर्णय तो दिलेला आहे। याच्यामध्ये जे काही बुलढाणा जिल्ह्याला एकूण 87,000 हेक्टरचं जे काही नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये मेहकर आणि लोणारचं या 2च तालुक्याचं 71.5 हेक्टर इतकं मोठं नुकसान झालेलं आहे आणि या नुकसानीचा भरपाई म्हणून आपल्याला 74 कोटी बुलढाणा जिल्ह्यासाठी दिलं। त्यामध्ये 71.5 कोटी जी आहे त्यातले 56 कोटी मेहकरसाठी आहेत आणि 16 कोटी जे आहेत ते लोणारच्या 2-3 त्या मंडळाला देण्यात आलेला आहे। जवळजवळ सगळा निधी जो आहे तो 25-26 जूनचा जो निधी आहे नुकसानीचा तो मेहकर आणि लोणारमध्येच प्रामुख्याने आलेला आहे आणि याच्यामुळं जवळपास एक 84,000 शेतकऱ्यांना याचा फायदा झालेला आहे। आपल्याला माहिती आहे की 8,500 प्रति हेक्टरी जिरायतीसाठी नुकसान भरपाई मिळाली, बागायतीला 17,000 प्रति हेक्टरी मिळाली आणि फळ पिकांसाठी 22,000 हेक्टरी असे नुकसान भरपाई आहे। शासनाकडे पाठपुरावा केल्यामुळं आणि मी याची ताबडतोब दखल घेऊन विधानमंडळ आणि मंत्री महोदयांच्याकडे पाठपुरावा केल्यामुळे ही निधी आहे अतिशय कमी वेळामध्ये मेहकर आणि लोणारला हा
नुकसान भरपाईचा निधी मिळालेला आहे. ही काही नुकसान भरपाई नाही, हे सहाय्य आहे. जे काही सहाय्य दिलेलं आहे ते तुटपुंज आहे. ही गोष्ट खरी असली तरी जो काही रद्द केलेला शासन निर्णय आहे 1 जानेवारी 2024चा तो पुनर्जीवित करावा ही माझी मागणी कायम आहे. आणि त्यामुळं आता जी मदत दिली त्याच्याबद्दल मी माननीय मदत व पुनर्वसन मंत्री यांचे आभार मानतो. आणि 1 जानेवारी 2024चा जो शासन निर्णय आहे तो पुनर्जीवित करून त्यानुसार आणखी मदत आमच्या या शेतकरी राजाला देण्यात यावी अशा प्रकारची मागणी या निमित्ताने मी करत आहे. हिंगोलीत विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणाऱ्या ऑटो चालकावर आरटीओ विभागाकडून थेट 10,000 रुपयाचं फाईन ठोठावण्यात आले. या घटनेनंतर आमदार संतोष बांगर यांनी घटनास्थळी धाव घेत आरटीओ कर्मचाऱ्याला चांगलेच धारेवर धरले. या वादाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राजू मगर यांनी. हॅलो आरटीओ साहेब, हॅलो. अरे इथं शाळेवर आलोय मी. त्या शाळेच्या त्या ऑटोवाल्याला तुम्ही 10,000 रुपये फाईन मारायले. काय लावलाय धंदा आहे? नाही मग उद्या मी शाळा बंद करून टाकतो. जर त्या ऑटोवाल्याला जर तुम्ही 10,000 रुपये तुम्ही फाईन लावत असाल, तुम्हाला काही लाजा शर्मा येता का नाही? हा, ते बिचारे 2-2, 400 रुपये महिन्यानं ते लोक ते ऑटो ते लेकरं आणतात. हा सर, सगळं तुम्ही 10,000 रुपयाची फाईन मारली. नाही पण हे चुकीचं काम करू नका. मी ध्यानात ठेवा, उद्या जर शाळा बंद केल्या तर तुमच्यावर शेकल. मी आरटीओ ऑफिसला येऊन कुलूप लावून टाकील, ध्यानात ठेवा. हा, अर्ध्या शाळेत ते लेकरायला शाळेत आणून सोडायला येतं त्यावेळेला तुम्ही 10,000 रुपये, ऑटोला कुठे 10,000 रुपये फाईन मारता? ते काय करायचं ते करा. ते कशी फाईन कॅन्सल झाली पाहिजे ती झाली पाहिजेत, नाही तर मी आरटीओ ऑफिसला यायलो. काही येण्यासारखी काम. 10,000 रुपये फाईन कुठे ते ऑटोला राहते. वाशिम जिल्ह्यातील आडोळ नदीला आलेल्या पुरामुळे नागरिकांचा एकमेकांशी संपर्क तुटला आहे. रिठद ढोरखेडा वासियांना दरवर्षी पावसाळ्यात या अडचणीचा सामना करावा लागतोय. आडोळ नदीवरील पुलांची उंची वाढवण्यासाठी तालुका प्रशासनाला वारंवार निवेदन देऊन देखील अद्यापही शासनाकडून आणि आपत्ती व्यवस्थापनाकडून याबाबत ठोस पावले उचलल्या गेली नसल्याने विभागातील नागरिक संतप्त झाले. पुलाची उंची न वाढल्यास आहे तो पूल तोडून टाकू अशा शब्दात पुरात अडकलेल्या त्रस्त नागरिक निष्क्रिय प्रशासनावर रोष व्यक्त केलाय. या पुलांवरून प्रवास करणं धोक्याचं आहे, परंतु प्रशासनाच्या असहकारामुळे नाईलाजाने या धोकादायक पुलावरून वाहणाऱ्या पाण्यातून नागरिकांना ये-जा करावी लागते. शाळकरी विद्यार्थ्यांनीही या प्रवाहातून जाण्याचा प्रयत्न केला, पण काही बरं वाईट झालं तर याला जबाबदार कोण असेल असा संतप्त प्रश्न इथल्या नागरिकांमधून उपस्थित होतोय. यामुळे आपत्ती व्यवस्थापन विभागाने दखल घेऊन तात्काळ निधी उपलब्ध करून या पुलाची उंची वाढवावी अशी इथल्या त्रस्त नागरिकांची मागणी जोर धरते. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी. हिरपूर येथील रवींद्र गाडबैल यांच्या बिछाईत केंद्राच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. या आगीत संपूर्ण गोदाम जळून खाक झाले असून आतील साहित्य पूर्णपणे भस्मसात झाल्याची माहिती समोर आली. आग लागल्याचे समजतात स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र आगीचा प्रसार झपाट्याने होत असल्याने कोणतेही सामान बाहेर काढता आले नाही. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला तातडीने कळवण्यात आले, परंतु गावातील रस्ते अरुंद असल्यामुळे त्यांना घटनास्थळी येण्यासाठी बऱ्याच अडचणींना सामना करावा लागला. परिणामी आग विझवण्यासाठी बराच वेळ गेल्याने या आगीमध्ये झालेले नुकसान त्यांना रोखता आलं नाही. तर या घटनेमध्ये 8 ते 10 लाखाचं नुकसान झाल्याची माहिती सूत्राकडून मिळाली. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल गवई यांनी. माझ्या घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आणि यामुळे माझा बिछाईत केंद्रात सर्व आणि साऊंड सिस्टीम वगैरे सगळं माझं जळून खाक झालं. यामध्ये अंदाजे माझं कमीत कमी न म्हणता आणि जास्तीत जास्त 10 लाखाच्या जवळपास माझं नुकसान झालेलं आहे.
भंडारा येथील मेंढा येथे श्री भूशुंड गणेश मंदिर देवस्थानातर्फे बुधवारी भव्य कावड यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. वैन गंगेश्वर मंदिर छोटा पुलिया कारधा येथून प्रारंभ झालेली ही यात्रा दुपारी 2 वाजता मंदिरातून निघाली. तर वैदर्भीय परंपरेनुसार भाविकांनी कावड वाहून वैनगंगा नदीवर जल अभिषेक केला. ढोल ताशांच्या गजरात आणि हर हर महादेवाच्या घोषणांनी वातावरण भक्तिमय झालं होतं. संपूर्ण शहर यात्रेच्या उत्साहाने दुमदुमून गेलं. तर भाविकांची उत्स्फूर्त सहभाग आणि पारंपरिक श्रद्धेमुळे कावड यात्रेला विशेष महत्त्व लाभलंय. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राजहंस रामटेके यांनी. हिंदू धर्माच्या भावना दुखवल्याबद्दल समाज कंटकांवर वाढीव कलम लावून आणि गुन्हा नोंद करून दोषींवर कडक कार्यवाही करण्यासाठी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद आणि राष्ट्रीय बजरंग दलातर्फे वसमत येथील उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. 3 ऑगस्टला आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद आणि बजरंग दलातर्फे वसमत येथील औंढा धामणगाव मार्गे कावड यात्रा काढण्यात आली होती. या कावड यात्रेचं पवित्र भंग व्हावं या हेतूने समाजकंटकांनी हिंदू धर्माचं प्रतीक असलेले गाय आणि बैल यांचं मांस, रक्त आणि गोमुख टाकून विटंबना केली होती. याबाबत कुरुंदा पोलीस स्थानकामध्ये कलमा अंतर्गत गुन्हा दाखल केलेला होता. परंतु आरोपी या कलमामुळे सहज सुटू शकतो. हे कृत्य करून हिंदू धर्माच्या भावना दुखवणाऱ्या दोषींवर वाढीव कलमे लावून तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गिरीश देशमुख यांनी. अंजनगाव पोलीस स्थानक परिसरात गेल्या अनेक महिन्यापासून अवैध धंदे आणि जुगार खुलेआम चालू असल्यामुळे विभागातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. या सामान्य जनतेच्या समस्या जाणून घेऊन ठाणेदार सुरेश तेलगोटे यांनी अंजनगाव पोलीस स्थानकाच्या अंतर्गत येणाऱ्या अवैध धंद्यावर कार्यवाहीची मोहीम सुरू केली. या मोहिमेत त्यांच्या टीमने मोठा छापा मारला असून त्यात 15 जुगारांना अटक केली आहे. तर त्यांच्याकडून नगदी रुपये, मोबाईल आणि दुचाकी साहित्यासह 3,31,200 रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आलाय. ही कार्यवाही ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपविभागीय पोलीस अधिकारी शुभम कुमार यांच्या नेतृत्वाखाली ठाणेदार सूरज तेलगोटे आणि त्यांच्या टीमने यशस्वीरित्या पार पाडली. तर या कार्यवाहीमुळे विभागातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून येत आहे. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दीपक इंगळे यांनी. नांदेड जिल्हा परिषदेच्या सीईओ तसेच प्रशासक मेघना कावली यांच्या आदेशानुसार आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली 7 ऑगस्ट रोजी बरड शेवळा प्राथमिक आरोग्य केंद्रात जागतिक स्तनपान सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपस्थित महिलांना स्तनपान महत्त्वाचे फायदे, मार्गदर्शन आणि घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन करण्यात आलं. स्तनपान आठवड्यात महिलांसाठी विविध स्पर्धेतून हिरकणी माता पुरस्कार देण्यात आला. तर बालकांसाठी स्पर्धेतून बाळकृष्ण बालक पुरस्कार देण्यात आला. यावेळी आरोग्य केंद्रातील अधिकारी, कर्मचारी वर्ग तसेच सर्व आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अशोक गव्हाणे यांनी. हा कार्यक्रम माननीय शिव मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली DHO मॅडम व आमचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मुरमुरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक स्तनपान सप्ताह 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट पर्यंत राबवण्यात आला होता. आज कार्यक्रमाची सांगता होती. यामध्ये 2-3 पुरस्कार देण्यात आले. बाळकृष्ण बालक पुरस्कार व हिरकणी माता पुरस्कार, हे पुरस्कार 2 पुरस्कार आज देण्यात आलेले आहे. व सगळ्या आशाताई, अंगणवाडीताई व लाभार्थ्यांना योग्यरित्या ट्रेनिंग देण्यात आलेलं आहे. हा कार्यक्रम 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट पर्यंत हे जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून राबवला गेलेला आहे. तर आज 7 ऑगस्ट रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे एक आयोजन करून या स्तनपान सप्ताहाबाबत महिलांना माहिती देण्यात आली की स्तनपान सप्ताह याचा उद्देश एकच की ग्रामीण भागामध्ये जे माता असतात, म्हणजे स्तनदा माता, यांना बाळांना कसं
कोण्या पद्धतीने त्यांना स्तनपान करायचं आणि स्तनपान केल्याच्या नंतर म्हणजे याचे उद्देश की बाळ कुपोषणाला जन्माला येऊ नये ह्या अगोदरच्या गोष्टी आहेत. आणि स्तनपानापासून म्हणजे स्तनपान ही किती वेळात बाळ जन्मल्याच्या नंतर किती वेळात करायला पाहिजे याचे महत्व सांगितले. आणि इथं जे ट्रेनिंग घेऊन आलेले आहेत बेले साहेब यांनी योग्य ते आणि राचवार सिस्टर यांनी ट्रेनिंग घेऊन आले, त्यांनी त्या प्रशिक्षणातून या महिलांना योग्य ते प्रशिक्षण देऊन त्यांना ग्रामीण भागामध्ये कसं राबवण्याचं आहे याबद्दल त्यांनी माहिती सांगितली. आज प्राथमिक आरोग्य केंद्र कोळी येथे जागतिक स्तनपान सप्ताह 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट या काळामध्ये साजरा करण्यात आला. त्यासाठी मी प्रामुख्याने एक प्रशिक्षक म्हणून आज इथे उपस्थित होतो. मी या प्राथमिक आरोग्य केंद्रात एक भागत असल्यामुळे IIT मुंबई आणि माननीय CO मॅडम यांच्या सहयोगाने हा कार्यक्रम प्राथमिक आरोग्य केंद्र कोळी येथे घेण्यात आला. त्या ठिकाणी एक हिरकणी पुरस्कार, एक गरोदर मातेला एक हिरकणी पुरस्कार देण्यात आला आणि त्या मातेचं नाव वैष्णवी प्रल्हाद कदम हे असून एक बाळकृष्ण पुरस्कार एक PNC मातेला तिच्या मुलाला देण्यात आला. त्याचं नाव मनीषा बाबासाहेब पाईकराव, हिच्या मुलाचं नाव आयुष, याला एक बाळकृष्ण पुरस्कार देण्यात आला. हा, आणि आज या ठिकाणी मी एक प्रशिक्षक असल्या कारणाने स्तनदा मातेला आणि ज्या आपल्या गरोदर माता आहेत, गरोदर मातेला प्रामुख्याने तिच्या आहाराबद्दल म्हणजे तिने पूर्ण 9 महिन्यापर्यंत काय खायला पाहिजे किंवा तिच्या आहारामध्ये कुठल्या गोष्टीचा समावेश असायला पाहिजे हे तिला सांगितलं. आणि त्याच्यानंतर ती ज्यावेळेस गरोदर होती त्यावेळेस आपण तिला स्तनदा माता म्हणतो. स्तनदा मातेला तिने तिच्या बाळाला कशा प्रकारे दिवसातून किती वेळास आणि कसं पाजवायला पाहिजे आणि त्या मातेला दुधाचे महत्व, ह्या सर्व गोष्टी आज प्रशिक्षणामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र कोळी येथे संपूर्णपणे त्यांना मार्गदर्शन देण्यात आले. धन्यवाद. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका MIM पक्ष पूर्ण ताकदीनिशी लढणार असल्याचं सय्यद मुजीब यांनी सांगितलंय. अंजनगाव सुर्जी शहरामध्ये पाणी पुरवठा आणि स्वच्छतेचे 3-13 वाजले असून इथल्या नागरिकांना स्वच्छ पाणी मिळत नसल्यामुळे नगर परिषदेविरुद्ध मोठे आंदोलन उभारू असा इशारा देखील MIMचे नवयुक्त जिल्हा अध्यक्ष सय्यद मुजीब यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना दिलाय. यावेळी MIMचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दीपक इंगळे यांनी. अंजनगाव सुर्जी येथील तहसील कार्यालयात महसूल सप्ताह समारोपाचा कार्यक्रम दर्यापूर मतदारसंघाचे आमदार गजानन लवटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नागरिकांच्या समस्येचे संबंधित विभागाकडून शहानिशा करून त्या समस्येचे निरासन करण्यात आले. काही समस्या तात्काळ निकालात काढण्यात आल्या तर काही गंभीर समस्याविषयी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. त्या समस्या तात्काळ निकाली काढा असे निर्देशही आमदार गजानन लवटे यांनी दिले. यावेळी तहसीलदार पुष्पा सोळुंके, नायब तहसीलदार काळे, बननोटे, विजय भागवत, अंजनगाव मुख्य अधिकारी डोलारकर, गट विकास अधिकारी कल्पना जायभाय यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दीपक इंगळे यांनी. प्रश्न मांडले आपण निरासन काय सांगाल आपण? मतदारसंघातला मी आमदार असल्यामुळे दर्यापूर आणि अंजनगावमध्ये आज अंजनगाव सुर्जीमध्ये तहसीलमध्ये आज जनता दरबार मी घेतला होता. माननीय तहसीलदारांना मी एक सूचना दिली होती की जनता दरबार हा मोठ्या दरबारासारखाच असला पाहिजे. इथं तुम्ही छोट्याशा खोलीमध्ये किंवा छोट्याशा ह्याच्यामध्ये न घेता पटांगणात घ्या आणि त्यांनी त्या सूचनेचं योग्य पालन करून चांगला मोठा जनता दरबार आज घेतला. बरेचसे ग्रामीणमधले लोक, बरेचसे शहरातले लोक ज्यांच्या समस्या होत्या ते लोक इथं आले. त्यांच्या समस्या आम्ही ऐकून घेतल्या. काही लोकांच्या समस्या इथं सोडवल्या गेल्या. काही लोकांच्या समस्या मी अधिकारी लोकांना सांगून ते सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करीन हे मी या लोकांना सांगितलं. नागपूरमध्ये गटार सफाई कामगार राजू उपाध्याय यांनी आत्महत्या केली तर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी आशीनगर झोनच्या अधिकाऱ्यांवर कामाच्या दबावामुळे उपाध्याय यांनी आत्महत्या केल्याचा आरोप केला आहे.
तर संतप्त नागरिकांनी झोन कार्यालयाला घेराव घालून न्यायाची मागणी केली। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पंकज जोशी यांनी। माझे नाव सौरभ राजू उपाध्याय आहे। माझे वडील यांचे जे अधिकारी आहेत त्यांच्यामुळे त्रासले होते, त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला, त्यांनी आत्मदाह केला आहे। ते खूप त्रासले होते, फ्रस्ट्रेट झाले होते, कोणाला सांगू नाही शकले। आमची फक्त एवढीच मांग आहे की जे पण दोषी आहेत त्यांच्यावर तर कठोर से कठोर कारवाई झाली पाहिजे, लवकरात लवकर झाली पाहिजे। कल जो घटना हुई उस बारे में इन्वेस्टिगेट पुलिस विभाग तो इन्वेस्टिगेट करेंगे और उनका हम पूरा सपोर्ट करेंगे, सहकार्य करेंगे। उसमें जो भी नतीजे आएंगे उस हिसाब से हम उचित कार्रवाई करेंगे। शासन के नियम के अनुसार जो भी है उस प्रकार से हम कार्रवाई करेंगे। सर, पीड़ित परिवार की तरफ से मांग भी है कि जल्द, मैंने पहले ही कह चुका हूँ आपको कि पुलिस इन्वेस्टिगेशन के बाद में जो रिजल्ट आएंगे उस अनुसार शासन निर्णय के अनुसार हम कार्रवाई करेंगे और शासन निर्णय जो भी होंगे, पीड़ित के किसी मृत व्यक्ति के रिश्तेदारों को कोई नौकरी देना है हम करेंगे। सर नहीं, सफाई कर्मचारी के ऊपर में ऐसा कोई दबाव नहीं है। हम कोऑपरेट करते हैं, हमारे जमादार एसआई जो भी है वो कोऑपरेशन से ही काम होता है एनएमसी का। ऐसा नहीं क्योंकि दबाव रहता है और हर एक का अपना अपना खुद का एक स्वभाव रहता है, उनके कुछ पॉजिटिव और नेगेटिव्स रहते हैं, उस हिसाब से वो व्यक्ति आगे कदम उठाता है। लेकिन ऐसा नहीं कि एनएमसी में दबाव में काम करते हैं, ऐसा नहीं। हम कोऑपरेशन की भावना से ही काम करते हैं और जितना सपोर्ट होता है उतना सपोर्ट हम कर्मचारी को करते हैं। सर, मैंने पहले ही कहा। उमरखेड तालुक्यातील सहस्रकुंड प्रकल्पाला शासनाने मान्यता दिली, परंतु सिंदगी येथील ग्रामस्थाच्या शेतजमीन सहस्रकुंड विद्युत प्रकल्पाखाली जात असून ते भूमिहीन होत आहे। त्याचा उदरनिर्वाह शेती व्यवसाय हाच असल्याने शेतीशिवाय दुसरा कोणताही पर्याय त्यांच्याकडे उपलब्ध नाही। त्यामुळे मराठा सेवा संघाचे अध्यक्ष सरोज देशमुख तसेच शेतकरी संघटनेचे अध्यक्ष चक्रधर देवसरकर, श्रीधर देवसरकर आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत सर्व ग्रामस्थांनी सहस्रकुंड विद्युत प्रकल्पाला मान्यता देऊ नये असे घेतलेल्या बैठकीत ठरवले आहे। तर या ठरावाला सर्व ग्रामस्थांनी आपला पाठिंबा असल्याचं सांगितले। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सत्यजित कदम यांनी। अंजनगाव सुर्जी येथे जुगार खेळणाऱ्या 12 जणांना अटक करून एका सराईत गुंडाला पोलिसांनी तडीपार केले। अजर खान उर्फ शेरा मजर असे या तडीपार केलेल्या गुंडाचं नाव असून त्याच्या विरुद्ध अवैध शस्त्र बाळगणे, चोरी करणे, जीवे मारण्याची धमकी देणे असे असंख्य गुन्हे दाखल आहेत। त्यामुळे या गुंडाला 6 महिन्यासाठी अमरावती जिल्ह्यामधून तडीपार करण्यात आले। तसेच पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे जुगार खेळणाऱ्यांना देखील पोलिसांनी घेराव घालून मोठ्या शिताफीने अटक केली असून त्यांच्याकडून 1,80,510 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असं पोलिसांनी सांगितले। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दीपक इंगळे यांनी। भोकरदन जालना रस्त्यावर झालेल्या अपघातात भारतीय लष्कराचे जवान अमोल पंडित दळवी यांचा जागीच मृत्यू झालाय। अमोल दळवी हे झारखंड येथील भारतीय सैन्य दलात कार्यरत असून 8 दिवसापूर्वी ते सुट्टी घेऊन गावी आले होते। दरम्यान गुरुवारी ते गारखेडा देवी येथे त्यांच्या नातेवाईकांकडे कामानिमित्त गेले असता रात्रीच्या सुमारास घरी येत असताना भोकरदन जालना या मुख्य रस्त्यावरील आयशर वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली। या धडकेत ते गंभीर जखमी झाले। त्यांना तातडीने भोकरदन ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून आज त्यांच्या मृतदेहावर बोरगाव जहागीर गावातून भव्य अंत्ययात्रा काढून शासकीय इतमामात मानवंदना देऊन अंत्यविधी करण्यात आलाय। यावेळी श्रद्धांजली वाहण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांसह परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती पाहायला मिळाली। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कमल किशोर जोगदंडे यांनी। अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।